आजी दे तो पोट भरी पुरे मनाल तो भरी पुरे मनाल तो भरी पुरे मनाल तो हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी देतो आजी देतो पोट भरी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी आजी देतो पोट भरी पुरे मनाल तो भरी पुरे मनाल तो भरी पुरे मनाल तो भरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी 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 पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी आजी देतो पोट भरी पुरे मनाल तो भरी पुरे मनाल तो भरी पुरे मनाल तो भरी विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई 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 रघुमाई राम राम रे याल दरियार लागे 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 याल
विठाला विठाला छत्रपती शिवाजी महाराज की याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी, हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी, तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी, विठ्ठल विठ्ठल विठाला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननीत पाणी मंडनं मंडनाना, तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदैय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगाकारू प्रथम नमन, पांडुरंगाकारू प्रथम नमन, पांडुरंगाकारू प्रथम नमन, पांडुरंगाकारू प्रथम नमन,
सद्गुरु नाथ तुका यांचा कृपा कथेचा विचारू सद्गुरु नाथ तुका पांडुरंगा करून सतमनानन दुसरे शरण संताजिया दुसरे शरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया 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 कलावज्ञे जीवोधरार्थावतारम कलाकांकतेजोधिकामोधिवक्त्रम खलानिश्यवादापनोदार दक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धं निदपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यवार करी संताचा वार करे संताचा वार करी हो मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताचा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या वचनायका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती कर जोडतो कथे का कर जोडतो कथे का कर जोडतो कथे का आपण असावे जवळी राम जोडितो कथे काळी आपण असावे जवळी हरी कर जोडतो कथे काळी आपण असावे जवळी कर जोडतो कथे का कर जोडतो कथे का कर जोडतो कथे काळी आपण असावे जवळी कर जोडतो कथे काळी कर जोडतो कथे काळी याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे हाजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी अखिलकोट ब्रह्मांड नायक राजाधिराज पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आदिशक्ती मुक्ताई माता सद्गुरु गंगागिरीजी महाराज गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज माझे गुरुवर्य स्वामी रामानंदगिरीजी महाराज महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला गवळणीपर प्रकरणातील अभंग जगद्गुरु मराठी मानवर आदिराज्य करणारा जगविख्यात साधू इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादीप भागवत संप्रदायाच्या वटवृक्षाला लागलेलं एक गोंडस फळ
आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीला न उलगडणारं कोडं म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराया. चिंतनासाठी अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा निवडला. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात, जगद्गुरु तुकोबारायाने भगवंताचा आणि भक्ताचा संवाद या अभंगामध्ये वर्णन केलेला आहे. याल तरी यारे लागे अवघ्या माझे मागे मागे. कारण भगवंत आपल्या गोपाळांना आपल्या भक्ताला म्हणतात, याल तरी यारे लागे, यायचं असेल तर या, नाही तर काही येऊ नका. कारण भगवंत असंच म्हणत असतोय, यायचं असेल तर या, नाही तर काही येऊ नका. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. पण जो माझ्या पाठीमागे येईल ना, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. जो माझ्या मागं येईल ना त्याला पोटभर मी देईल. पण माझ्या माग माग येत असताना भगवान परमात्मा म्हणतात, हळूहळू या, हळूहळू ढाळे, हळूहळू हळूहळू चला, कुणी कोणाशी न बोला. भगवंत म्हणतात हळूहळू चला. परमार्थामध्ये असंच करावं लागतं. परमार्थामध्ये चालत असताना माणसाला हळूहळू चालावं लागत असतं. आणि भगवान परमात्मा आपल्या भक्तांना सांगतात का माझ्या पाठीमागे हळूहळू चला, कुणी कोणाशी न बोला. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटी. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, भगवंताच्या मागे जात असताना सार आणि आसार काय, सार घ्या आसार घेऊ नका. विठ्ठल 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 विठ्ठल. श्री क्षेत्र श्रीरामपूर सावता रोड मित्र मंडळ यांच्या वतीने चालू असणारा आपला हा माऊली ज्ञानोबाराया जीवनचरित्र सोहळ्याचा आजची सांगत आहे. ज्यांच्या माध्यमातून हा मोठा उत्सव साजरा होतोय ते आमचे मित्र असणारे बाळासाहेबजी गोराणे. त्यांनी सुंदर अशा प्रकारे त्यांचे मित्र परिवार असतील सर्वानुमते, कारण एकल्याचा नोहे खेळ, सुंदर अशा प्रकारे हा सोहळा साजरा करतायत. त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. महिला वर्गांना एक विनंती करतो बरं का, तुम्ही पुढं पुढं सारखा चला, या पुढं पुढं. कारण पाठीमागून जे येतात का त्यांना जागा राहत नाही. जे रोडवरती आपले तरुण मंडळ असतील ते उभे राहा, पण कोणी माणसं नवीन आल्या त्यांना पुढं बसवायला पाठवून द्या. ते उभं राहणं योग्य नाही. उभं राहणं चला, मागच्या चला 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 चला, वेळ करूच नका. आता या पुढं पुढं पुढं. इकडून थोडी जागा रिकामी, या पुढं, सर्वच या पुढं. म्हणजे ते काय आपल्याला नंतर डिस्टर्ब होतं, ते कोणी येतं पुढे येऊन बसतं ना. विठाल विठाल विठाल, मागच्या उठा चला. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल, ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. मागचे काय उठायलाच तयार नाही. ते म्हणले तो चालू दे, आम्ही बरे इथंच बसलेले. विठ्ठल विठ्ठल म्हणून माऊली ज्ञानोबा यांचं जीवन चरित्र हा सोहळा आपण मोठ्या उत्साहाने साजरा केलाय. सर्व पुरुष वर्ग असेल, महिला वर्ग असेल, तुम्ही एकाग्र चित्ताने गेली 3 दिवस माऊली ज्ञानोबा यांचं जीवन चरित्र कथा आपण ऐकली. खरोखर तुम्हा सर्वांना धन्यवाद द्यावा लागेल. आणि ज्यांची जागा आहे ते असणारे आमचे दिलीप भाऊ, त्यांनाही धन्यवाद देतो का आपल्याकरता ही जागा त्यांनी ह्या कथेकरता, या कीर्तनाकरता उपलब्ध करून दिली. त्यांनाही धन्यवाद देतो. आज गणपती बाप्पांचा उत्सव, गणेश जयंतीच्या निमित्ताने हा मोठा सोहळा आपण साजरा करतायत. कारण आज पूर्ण भारतभर गणेश जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक गणपती बाप्पाच्या स्थानावरती मोठमोठे सोहळे चालू आहेत. कारण काही ठिकाणी सप्ताह आहेत, कारण मोठ्या उत्सवानं गणपती बाप्पांची उपासना करणारे लोक आहे आजही. म्हणून आपला गणपती तर इच्छापूर्ती गणपती बाप्पा आहे. ज्यांनी नवस केला त्याला पावणारा गणपती बाप्पा आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये कुठलंही कार्य करत असताना आम्ही गणपती बाप्पापासून सुरुवात करतोय. आणि आज आपल्या ह्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या कथेची सांगता आहे. मग काल्याच्या कीर्तनामध्ये फक्त आम्हाला भगवंताच्या चरित्राचं वर्णन करावं लागत असते. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी,
या कार्यक्रमाकरता आज आपलं भाग्य म्हणावं लागेल. आपल्या जे पाठीमागे बालगोपाळ दिसत आहेत ना, कारण आमचे मित्र संतोषजी महाराज दीक्षित मृदंगावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या संस्थेतील सर्व मुले नाथ ब्रह्म वारकरी शिक्षण संस्था राहता, कारण ते आमचे गुरुबंधू आहेत. त्यांनी असे जवळजवळ त्यांच्याकडं 100 ते 150 मुलं आहेत. आजही वारकरी शिक्षण मुलं ते घेत आहेत. मी त्या दिवशीच बोलून गेलो, आमच्या मुलांना वारकरी नक्की बनवा, डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, पण वारकरी बनवल्याशिवाय राहू नका. वारकरी शिक्षण जर आमच्या मुलांना आम्ही दिलं तर मुलं बघा कशी दिसत आहेत, कारण पांडुरंग परमात्म्याचं रूप त्यांच्यामध्ये दिसतंय. टाळा वाजवणं, इतक्या बालवयात एवढे संस्कार देणं सोपं नाही. आमचं एकच लेकरू असतं पण त्याला आवरता आवरता आमची पुरी हलवून जाते, अशी परिस्थिती. एवढे 100-150 सांभाळणं इतकं सोपं गोष्ट नाही. एक असला तरी त्याला आम्हाला संस्कार व्यवस्थित लावता येत नाही, पण आज एवढे मुलं ते शिकवतात. याच्यामध्येच काही मोठमोठे कीर्तनकार आहेत. मला वाटतं 10-1 मुलं कीर्तनकार असतील, आपले 20 मुलं कीर्तनकार आहे या मुलांमध्ये, 100 मुलांमध्ये. मृदंग वाजवण्यामध्ये उत्कृष्ट आहेत, गाणं सुद्धा चांगलं आहे. हरिपाठ त्या पावल्या जर तुम्ही पाहिल्या तर वेगळंच ते वातावरण तयार होत असतंय. म्हणून नाथ ब्रह्म वारकरी शिक्षण संस्था राहता या ठिकाणी त्यांची उत्कृष्ट अशी वारकरी शिक्षण संस्था आहे. माझे गुरुबंधू असणारे संतोषजी महाराज दीक्षित यांनी हे मुलं तयार केले. आणि जाता जाता एक मी सांगून जाईल का, माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र मी ज्यांच्या कल्पनेतून सुरू केलं ना, ते म्हणजे संतोषजी महाराज दीक्षित. त्यांची प्रेरणा. ते म्हणले नाही महाराज, माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र तुम्ही चरित्रावरती बोलत चाला. कीर्तन चालूच आहे आपले, पण माऊली ज्ञानोबारायांची कथा, माऊली ज्ञानोबारायांचं चरित्र तुम्ही करा. आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन मी या कथेला सुरुवात केली. विठ्ठल 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 त्यांच्या शेजारी त्यांच्या संस्थेचे शिक्षक असणारे आमचे वीरेंद्र महाराज सुद्धा उपस्थित आहेत. इकडून जर सुरुवात केली गेली 3 दिवसापासून आजचा 4था दिवस आहे. गायनासाठी माझे मित्र, कारण जीवलग मित्र म्हणावं लागेल. जीवनामधली कुठलंही मार्गदर्शन असू, मामा समोर येत नाही अनिलजी महाराज उंदरे, पण पाठीमागून मार्गदर्शन करत असतात परमेश्वर महाराज. कारण समोर मार्गदर्शन करणारे माणसं समोर कधीच येत नसतात, ते पाठीमागून मार्गदर्शन असतं. असे आमचे अनिलजी महाराज उंदरे उपस्थित आहेत. दुसरे त्यांच्या शेजारी असणारे उत्कृष्ट गायनाचार्य, कीर्तनाला कथेमध्ये जर ते उभे राहिलं त्यांची एनर्जीच वेगळी असते ती, कारण ते ऐकणाऱ्याला सुद्धा उत्साहित करत असतात. नवीन आमच्या तरुण पिढीचा आदर्श उत्कृष्ट गायनाचार्य असणारे आमचे रावसाहेबजी महाराज वेताळ, त्यांच्याही करता टाळ्या वाजवा, कारण गेली 4 दिवसापासून आपल्या कार्यक्रमामध्ये ते उपस्थित आहेत. आपले बालगोपाळ सगळे एकूण मृदंगावरती जे साथ करतायत ना, कारण उत्कृष्ट मृदंगाचार्य. कारण कुठलीही कथा असू, कथेमध्ये मृदंग कसा वाजवायचा, कारण मोठ्यांच्या संगतीमध्ये राहिलेले आमचे गुरुबंधू नवनाथजी महाराज म्हस्के यांच्याबरोबर राहिलेले काही काळ कथे करता आजही महाराष्ट्रभर फिरतायत. आणि त्यांच्याबरोबर त्या दिवशी वाघ सर आले होते बघा, उत्कृष्ट तबला वादक श्रीरामपूरमधले, म्हणजे आपल्या तालुक्यामधले जिल्ह्यामधले, त्यांच्याबरोबर ते साथ करतायत. असे आमचे परमेश्वरजी महाराज भारत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि तीर्थयात्रेचं जर नियोजन असेल तर एकदम 1 नंबरचं करतात. आपल्या भक्तांना कुठल्याही प्रकारचं दुःख होणार नाही त्याची काळजी ते घेत असतात. त्यांच्या तीर्थयात्रेची ट्रिप चालू असते, कोणाला जायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क साधा. विठ्ठल विठ्ठल त्यांच्या शेजारी बसणारे माझे जीवलग मित्र, कारण बालपणापासून आम्ही बरोबर असणारे, एका गुरूंकडे शिक्षा विद्या अर्जन केले असणारे आमचे गुरुबंधू, मुक्ताई ज्ञानपीठामध्ये कुठलंही काम असो, गणेशजी महाराज मोरे, ते नेहमी साथ देतात. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आज 3रा दिवस आहे. मी कालच बोलून गेलो, मला वाटतं कथेमध्ये 2 दिवस श्री गणेशाचं आगमन होतंय. परवा पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी गणेशजी होते, आणि काल आपले गणेश बाबा येऊन गेले. गणपती बाप्पाचा उत्सव चालून आज पुन्हा दुसरे गणेश महाराज, म्हणजे तेच गणेश महाराज पुन्हा हजर आहे. म्हणजे आपल्याला 4ही दिवस श्री गणेशाची उपस्थिती लागली. विठ्ठल 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 विठ्ठल. आता आपले सगळेच बालगोपाळ, बाकीचं न लांबवता माझ्या कीर्तनाकडे वळतोय. कारण भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं काल्याच्या कीर्तनामध्ये उच्चारण करावं लागत असतं.
आमच्या वारकरी संप्रदायाचा दंडक आहे का काल्याचं कीर्तन करत असताना फक्त भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं उच्चारण आम्हाला करावं लागतं. कारण वारकरी संप्रदायाचा नेम आहे. गर्ग संहितेमध्ये गर्गाचार्यांनी 6 प्रकारच्या भगवंताच्या अवताराचं प्रयोजन केलंय. 6 प्रकारचे अवतार सांगितले. त्याच्यामध्ये भगवान श्रीरामचंद्र प्रभूचा अवतार पूर्ण अवतार आहे, पण भगवान श्रीकृष्णाचा अवतार परिपूर्णतम अवतार आहे. आणि काल्याचं कीर्तन परिपूर्णतेचं द्योतक असल्यामुळं आम्हाला भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं उच्चारण करावं लागत असतं. विठ्ठल विठ्ठल भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं उच्चारण करावंच लागतं, तो नेम आहे. आणि आपली कथा सुद्धा माऊली ज्ञानोबारायाची, कारण माऊली ज्ञानोबारायाचा अवतार म्हणजे महाविष्णूचा भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे माऊली ज्ञानोबारायाचा. आणि माऊली ज्ञानोबारायाचा जन्म सुद्धा गोकुळ अष्टमीच्या दिवशी, म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्म ज्या दिवशी होतो तो 12 वाजता, त्याच दिवशी रात्री गोकुळ अष्टमीला रात्री 12 वाजता माऊली ज्ञानोबारायाचा जन्म झालाय. आणि माऊली ज्ञानोबारायाचं आपण 3 दिवस चरित्राचं उच्चारण केलंय. आणि आज भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं उच्चारण करायचंय. विठ्ठल विठ्ठल जीवन जगत असताना, मनुष्य जीवन जगत असताना भगवान श्री रामचंद्र प्रभूच्या चरित्राचं आचरण करावं लागत असतं आम्हाला. आमच्या जीवनामध्ये भगवान श्रीरामचंद्र प्रभूच्या चरित्राचं आचरण करायचंय आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं उच्चारण करायचंय. आचरण करून जमणार नाही. भगवान श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या का नाही? तुम्ही करा ना 2-4, काय होतं? विठ्ठल विठ्ठल 16,108 बायका भगवान श्रीकृष्णांना होतात. आणि भगवान श्रीरामचंद्र प्रभूचा अवतार आहे, एक पत्नी, एक वचनी, एक बाणी. भगवान रामचंद्रांचा अवतार जो आहे ना, तो आपल्या संसारामध्ये त्या अवताराचं आम्ही भगवंताचं ते आचरण केलं पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं आम्ही उच्चारण नुसतं केलं पाहिजे. तुम्ही म्हणाला केलं तर काय बिघडेल? हो, भगवान श्रीकृष्णांना 16,108 बायका होत्या. हो, भगवंतांनी 12 गाव अग्नी गिळला होता. आम्हाला अगरबत्तीचा चटका सहन होत नाही. होईल का? आम्ही सहज म्हणून जातो आजचे भगवंत होते, कारण त्या बायका म्हणजे भगवंताचे ते भक्ती काही होता, ते भगवंताचा आणि त्या गोपिकांचा, त्या 16,108 बायकाचा काहीतरी इतिहास आहे. भगवंतानी त्या पत्न्या केल्या म्हणजे काही त्याच्यामध्ये भगवंताच्या भक्ती रूपानं होत्या. विठ्ठल विठ्ठल भगवान श्रीकृष्णाचा अवतार हा परिपूर्ण अवताराचं द्योतक असल्यामुळे काल्याच्या कीर्तनामध्ये आम्हाला भगवंताचं उच्चारण करावं लागत असतं. तसं भगवंताच्या अवताराचं आपण या ठिकाणी का अवतार घेतलाय भगवंताने त्या मथुरेमध्ये, कशा करता अवतार घेतलाय? कारण ज्या वेळेस भगवंताने अवतार धारण केलाय ना, कारण कंस नावाचा जो राक्षस होता तो उन्मत्त झाला होता. कारण भगवान परमात्मा असं असतो, या पृथ्वीवरती जर पाप जास्त झाला ना, तो जगाचा मालक अवतार धारण करत असतो. पाप, राक्षस, दैत्य, तसं त्या कंसाचा इतका उन्माद सुरू झालाय त्या मथुरेमध्ये. साधू संतांना त्रास आणि जगाच्या मालकांनी ठरवलं का अवतार धारण करायचंय. विठ्ठल विठ्ठल धर्मरक्ष वया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजन. तो जगाचा मालक धर्माचं रक्षण करण्याकरता अवतार धारण करतो असतोय. म्हणून भगवंतानी काय केलं? अवतार घ्यायचा, पण कोणाच्या पोटी घ्यायचाय? देवकी मातेनं आदल्या जन्मामध्ये तपश्चर्या भगवंताकडे केली होती का भगवंता माझ्या पोटी तू जन्म घ्यायचाय. देवकी माता म्हणजे त्या कंसाची बहीण आहे, कंसाची बहीण असणारी देवकी माता. आणि देवकी मातेचं आणि वासुदेवाचं लग्न शुभारंभ झाला आणि ज्यावर वरात निघाली ना, स्वतः तो कंस तो रथ दटवायला होता, रथ चालवायला होता, पण तितक्यात आकाशवाणी झाली. आकाशवाणी झाल्याबरोबर आकाशवाणी अशी झाली का कंसा, जे देवकी आणि वसुदेवाच्या पोटी जो मुलगा जन्माला येणार आहे ना 8व्या क्रमांकाचा, तो तुझा वध करणारे, तुझा वैरी असणारे, असे एक शब्द आमच्या कंसाने ऐकल्याबरोबर खडग घेऊन माराया धावाला. हात तो धरीला वासुदेवी. तो कोणला मारायला लागला? कंस स्वतःच्या बहिणीला मारायला धावला. जिवंत त्या देवकीला मारतो, पण तेवढ्यात वासुदेवाने हात धरला. म्हटले कंसा, बहिणीला मारण्याचं पातक तुला माहिती का? कंसा का मारतो बहिणीला? जे पातक तुला माहिती का?
आणि मग कंस म्हणला आता काय करायचं. वसुदेवाने सांगितलं आमच्या पोटी येणारे मुलं हे सगळे तुझ्या ताब्यात देतो ना, काय मारायची तुला गरज. आणि त्या कंसाने काय केलं, वसुदेव आणि देवकी दोघांना बंदी शाळेमध्ये ठेवलं, नजर कैदेमध्ये ठेवलं. आणि जे मुलं जन्माला येतील ना त्या कंसाने प्रत्येक मुलं मारले, 6 मुलं मारली. 7वा गर्भ रोहिणीच्या उदरी गेलाय. नंतर 8वा जन्म भगवंताचा अवतार भगवान परमात्मा धारण करणारे, जगाचा मालक ज्या दिवशी जन्माला येणार, गोकुळ अष्टमीचा दिवस येतो, भगवान परमात्मा बंदी शाळेमध्ये प्रगट होणार आहे. कारण मेघांचा वर्षाव होत होता, सगळे इंद्रादिदेव फुलं टाकण्याकरता वरून तयार होते, निसर्ग सुद्धा फुलून गेलं होतं, मोर असेल प्राणी सुद्धा सगळं नाचत होते. कारण भगवान परमात्मा जन्माला येणार आहे. आणि त्या बंदी शाळेमध्ये भगवान परमात्मा देवकी मातेच्या समोर 5 वर्षाची मूर्ती स्वरूपात प्रगट झाली. आयोनी संभव प्रगटाला राघव, कारण तो जगाचा मालक प्रगट झाले. पण देवकी माता भगवंताला म्हणले, देवा मी याच्याकरता तुझं तपश्चर्या केली नव्हती देवा, 5 वर्षाच्या मुलाचं सुख नकोय मला देवा. देवा मला जन्माला आलेलं छोटस लेकरू माझ्या मांडीवरती खेळणं पाहिजे देवा. कारण भगवान परमात्मा 60वीला राहे हृदय संपुटी बाहेर धाकुटी मूर्ती उभा. भक्त जर म्हणेल तसा जगाचा मालक होत असतोय. आणि भगवंतानी 5 वर्षाच्या मूर्ती स्वरूपात रूप टाकून दिलं आणि छोटस जन्माला आलेल्या लेकराचं रूप भगवंतानी धारण केलंय आणि देवकी मातेच्या मांडीवरती खेळायला लागला जगाचा मालक. तळवे तळ हात टेकीता, तळवे तळ हात टेकीता, डावे गुडघ्याने रांगत, डावे गुडघ्याने रांगत, रंगणी रंगणात सौम्य देखिला, रंगणी रंगणात सौम्य देखिला. हो रंगणी रंगनाथ सोम्या देखील आसये, रंगणी रंगनाथ सोम्या देखील आसये. तळवे तळ हात टेकीत भगवंत खेळायला लागले. आणि तेवढ्यात वासुदेवांना कळलंय भगवान परमात्मा जन्माला आले. पण वासुदेवाच्या डोळ्यात पाणी आलं. वासुदेव म्हटले त्या कंसाने कित्येक मुलं आतापर्यंत मारले, याला सुद्धा मारेल ना. पण भगवान परमात्मा बोलायला लागले तेवढ्यात. म्हटले बाबा तुम्ही काळजी करू नका, मला फक्त इथून तुम्ही नंद बाबाच्या वाड्यावरती घेऊन चला. पण सगळे द्वारपाळ जागी, भगवंताला नुसतं त्यांच्यावरती नजर टाकली, सगळे द्वारपाळ झोपी गेले. त्या कड्या कुलपा गळून पडल्या. आणि वासुदेवाने काय केलं, भगवंताला एका टोपलीमध्ये घेतलं आणि नंद बाबाच्या वाड्याला घेऊन निघाले. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजनेची गोकुळाला, मजनेची गोकुळाला. हो नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले गोकुळा, मजले गोकुळाला, मजले गोकुळाला, गोकुळाला, गोकुळाला. नंदाच्या घराला मजन ही गोकुळाला. भगवंताला वासुदेवाने टोपलीमध्ये घेतलं. मुसळधार पाऊस चालू आहे बाहेर. पावसामध्ये पुढे यमुनाला आलेला पूर होत आहे. वासुदेवाने तो बघितला पूर. पण ज्या वेळेस वासुदेव त्या यमुनेमध्ये शिरले ना, त्यावेळेस हळूहळू पाणी वरती यायला लागलं. वासुदेवाच्या गळ्यापर्यंत पाणी आलं. कारण भगवान परमात्मा त्या टोपलीमध्ये आहे. आणि पाणी जसं जसं वर यायला लागलं वासुदेव गडबडायला लागले. पण भगवंताला माहित होतं हे पाणी कशा करता वर येते. भगवंतानी काय केलं, कारण ती यमुना माता सुद्धा भगवंताच्या दर्शनाची अपेक्षा करत होती. भगवंताच्या चरणापर्यंत तिला जायचं होतं. पण भगवंतानी टोपलीतून एक पाय काढला आणि त्या पाण्यामध्ये बुडावल्यावर सगळी यमुना मैया खाली ओसरली पूर्ण. आणि वासुदेव गोकुळामध्ये गेले. नंदबाबाच्या वाड्यावरती गेले. भगवंताला त्या ठिकाणी ठेवले. तिथून जी माया जन्माला आली होती का, त्या मायाला घेऊन पुन्हा बंदी शाळेमध्ये म्हणजे मथुरेमध्ये आले. आणि आल्याबरोबर त्या मायाचा रडण्याचा आकांत सुरू झालाय. द्वारपाळ जागी झाले. कंसाला बातमी देण्यात आली का 8वा मुलगा जन्माला आला. आल्याबरोबर कंस आला
आणि त्या मायेचे पाय पकडले दोन्ही आणि गरगर गरगर फिरवायला सुरुवात केली. फिरवत असताना त्या कंसाच्या हातातून ती माया निसाटली आणि निष्ठून एक वीज कडाडली आणि मूर्ती स्वरूपात तयार झाली. त्या कंसाला म्हणले, अरे मला काय मारतो, तुझा वैरी गोकुळात नांदतोय म्हणली. मज लागी वदी उपजला तुझा आधी, म्हणजे मज आधी तुला मारणारा गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे, मला काय मारतो म्हणले. आणि मग कंसाला भीती वाटायला लागली, अरे आपल्याला मारणारा तर गोकुळामध्ये जन्माला, हे कसं शक्य झालं. आणि मग कंसाने विचार केला, सगळे राजा महाराजे बोलवले, सगळे राक्षस जमा केले, मीटिंग घेतली का जो गोकुळामध्ये जन्माला आलाय ना भगवान श्रीकृष्ण, त्याला कोण मारून येत आहे. सगळी मीटिंग सुरू केली, कोण मारणार, कोणाला बक्षीस द्यायचं ते कंसाने ठरवलं. पण एक पुतना नावाची राक्षसीन होती, ती उठली, ती म्हटली काय विशेष, मी एका मिनिटात भगवंताला मारून येते. अजून छोटस बाळ आहे, 4 दिवसाचं जन्माला आलेलं बाळ आहे, त्याला मारायचं विशेष काय म्हटली. आणि त्या पुतनेनं काय केलं, राक्षसीन होती ती, तिनं सुंदर एका स्त्रीचं रूप धारण केलंय, आपल्या स्तनामध्ये वीज भरलंय आणि ती गोकुळामध्ये निघाली. नंदबाबाच्या वाड्यावरती गेली आणि गेल्याबरोबर यशोदा मातेला आवाज दिले, यशोदे. यशोदा माता बाहेर आली, म्हटली मी ओळखलं नाही तुला. ही पुतना म्हणत होती, यशोदा मी तुझी बहीण आहे, तुझ्या लग्नाच्या अगोदर माझं लग्न झालं होतं, माझी तुझी ओळखच नाही, तुला मुलगा झाले म्हणून मी मुलगा बघण्याकरता आले. विठ्ठल विठ्ठल पुतना सांगत होती तुला मुलगा झाला ना म्हणून तुझा मुलगा बघण्याकरता मी आले. यशोदे मातेने विचार केला, ही ओळख नाही पाळख नाही, सांगते माझी बहिणी. शेवटी यशोदा माता म्हणले आसन कुणीतरी जाऊ द्या. शेवटी ती पुतना म्हणायला लागली, मला बाळ दाखव ना तुझं कुठं. यशोदा माता म्हणे, अगं तो आत्ताच झोपलाय, 2 मिनिटं झाले झोपी लावलाय, तो झोपी गेला असेल. ती पुतनाला कुठं राहत, ती म्हणे नाही मला ते एकदा दाखव. आणि पुतना भगवान श्रीकृष्णाच्या पाळण्याजवळ गेली, भगवंत तिच्याकडे टुळटुळ बघतच होत. भगवंताने विचार केला, अरे म्हणले पहिल्याच बोनीचं गिऱ्हाईक सोडून जमेल का, दुकानदार नाही का बोनीचं गिऱ्हाईक कधी सोडत नसतो. भगवंताने विचार केला, आपण अवताराला आल्यापासून पहिलं गिऱ्हाईक आपल्याला ही पुतना. भगवंत त्या पुतनाकडे बघायला लागले आणि पुतनाने काय केलं, भगवंताला त्या पाळण्यामधून काढलं ना आपल्या मांडीवरती घेतलं आणि स्तनाला लावलंय. जगाच्या मालकाला स्तनाला लावल्यावर भगवंताने विचार केला का पुतना, एकतर मी कोणाच्या वाटी जात नाही आणि वाटी गेलो तर त्याची बरी गत नाही. भगवंतानी पुतनेचे सगळं विष प्रशासन केलंय, पंचप्राण भगवान परमात्मा ओढवायला लागले. आणि मग ती पुतना म्हणायला लागली, कृष्णा मुंच कृष्णा मुंच, कृष्णा सोड कृष्णा सोड. आणि ते आमच्या यशोदे मातेने ऐकलं आणि कृष्णा मुंच कृष्ण भगवंताने त्या पुतनेला सोडलंच नाही. आणि शेवटी पंचप्राण ओढून घेतले आणि पंचप्राण ओढले, ती पुतना उठून घराच्या बाहेर पळायला लागली. तिचं जे पहिलं राक्षसाचं जे शरीर होतं का ते प्रगट झालं आणि अंगणामध्ये ती पुतना धाड दिशी पडली. यशोदा माता घाईघाई त्या पुतनेकडे पळत गेली. तिनं बघितलं भगवंताला, पुतनेच्या स्तनाला भगवंताने धरलेलं होतं आणि भगवंताला यशोदे मातेनं घाईघाई खाली घेतलं, आपल्या जवळ घेतलं, भगवंताचे कान फुगले, माझं लेकरू घाबरलं असेल. भगवान परमात्मा म्हणले, सगळ्या जगाला घाबरवणारा मी कसा घाबरलो आई. आणि मग पुन्हा इकडं कंसाला बातमी कळाली का त्या पुतनेचा सुद्धा वध भगवंताने केलाय. पुन्हा कंसाने मिटिंग लावली. बाबळ भट्ट नावाचा एक तो भविष्यकार पुन्हा गोकुळामध्ये आलाय, त्यांना बी भगवंताचं वाकडं तिकडं भविष्य सांगायला सुरुवात केली. भगवंताच्या घरामधले जे पाटा असेल वरुटा असेल त्या बाबळ भट्टाच्या मस्तकामध्ये लागायचं, तो सुद्धा पळून आलाय. आणि आल्यावर बाबळ भट्टांनी सांगितलं की भगवान परमात्मा साधा नाही, छोटस लेकरू, पण त्याची किमया काहीतरी अवतारी महात्मा असला पाहिजे. आणि मग कंसाला अजूनच भीती वाटायला लागली. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. आत्ताच या ठिकाणी आपल्या श्रीरामपूर तालुक्याचं वैभव, ज्येष्ठ पत्रकार असणारे, राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक कार्यामध्ये निधी अग्रेसर असणारे आमचे पत्रकार आदरणीय बबनराव मोठे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे सहकारी, त्यांनाही धन्यवाद देतो. विठ्ठल 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 विठाला विठाला विठाला. इकडं भगवान परमात्मा हळूहळू मोठे व्हायला लागले. भगवान परमात्मा जन्माला आले, मोठे व्हायला लागले. भगवान परमात्मा खेळ खेळायला लागले. हळूहळू भगवंत मोठे झाले. भगवंताने काय केलं, हळूहळू गोपाळ
सगळे जमा करायला लागले आणि भगवंताच्या लक्षात आलं आपण गोकुळामधून जे दही दूध तूप लोणी घेऊन जातो ना मथुरेला, हे दही दूध तूप लोणी ते राक्षस घेतात आपल्याकडून आणि तेच सगळं दही दूध तूप लोणी पितात. आपल्या मुलांना काही शिल्लक राहत नाही. भगवंताने त्यावेळेस हा दुधाचा संप केला होता, आपण आत्ता करतोय. त्यावेळेस भगवंतानी संप केला होता दुधाचा. भगवंतानी विचार केला, गोपाळांना जमा केलं, म्हटले आजपासून मथुरेला कोणीही दूध तूप दही दूध लोणी घेऊन जायचं नाही. दुडीवर दुडी गबळणी साती निघाल्या, दुडीवर दुडी गबळणी साती निघाल्या. हो दुडीवर दुडी गवळणी सात निघाली, दुडीवर दुडी गवळणी सात निघाली. गवळणी गोरसा, गवळणी गोरसा, गवळणी गोरस मन विसरल्या, दुडीवर गोरस मन विसरल्या. दुडीवर दुडीवर दुडी गबळणी साती निघाल्या, दुडीवर दुडी गबळणी साती निघाल्या. हो दुडीवर दुडी गवळणी सात निघाली, दुडीवर दुडी गवळणी सात निघाली. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तब तब हासती मथुरे जागे. दुडीवर दुडीवर दुडी गवळणी सात निघाल्या, दुडीवर दुडी गवळणी सात निघाली. साती निघाल, साती निघाल. भगवंतानी सगळे गोपाळ एकत्र केले आणि सांगितलं ज्या गवळणी दही दूध तूप लोणी घेऊन जात असेल ना, त्यांचे सगळे दही दूध तूप लोणी हिसकावून घ्यायचं. का तर मथुरेला कोणीही दही दूध तूप लोणी घेऊन जायचं नाहीये. आणि भगवंतानी गोपाळ एकत्र केले, सगळ्यांना सांगितलं कोणीही घेऊन जाऊ नका. मुलांना सांगितलं आपणच घरामध्ये खायचं. पण काही जे मोठे गोपाळ होते ते म्हणले अरे या मुलाचं काय ऐकता, याचं जर ऐकलं तर ते सगळे राक्षस गोकुळामध्ये येतील, आपल्याला मारतील, आपल्याला त्रास देतील. भगवंताचं काय ऐकायचं म्हटलं श्रीकृष्णाचं. शेवटी भगवंतानी मग चोरून रात्री जायचं गोपाळांच्या घरामध्ये, गवळणीच्या घरामध्ये, ते दही दूध तूप लोण्याचा नाश करायचा. सकाळी म्हणजे मथुरेत घेऊन जाण्याकरता काही शिल्लक राहतच नव्हतं. पण एक गवळणीनं विचार केला, नंदबाबाच्या वाड्यावरती आली आणि ती यशोदा माताला म्हणली, यशोदा माता सगळ्या गवळणीच्या घरामध्ये भगवंतानी चोरी केली, पण माझ्या घरामध्ये भगवंताला मला येऊन दाखव. कृष्णाला सांग माझ्या घरात येऊन दाखव, मी बघते त्याच्याकडं. आणि भगवंताला तेच लागत होतं मामा. भगवान परमात्मा म्हणले बर. भगवंत म्हणले गोपाळांनो हिचं घर नंबर टिपून घ्या रे. आणि भगवंताने रात्री काय केलं, आपले सगळे गोपाळ घेतले आणि गोपाळ घेतले भगवंतांनी. सगळ्या गोपाळांना म्हणले आता तुम्हाला दही दूध तूप लोणी खायचंय ना, ज्याला दही दूध खायचं त्यांनी माझ्या माग माग चाला. याल तारी यारे लागे, याल तारी यारे लागे. याला तारी यारे लागे, याला यारे लागे. अवघे माझ्या मागे भगवंतानी सगळे गोपाळ एकत्र केले. भगवान परमात्मा त्यांना म्हणले याला तरी या रे मागे, ज्याला यायचं असेल त्यांना माझ्या पाठीमागे या. कारण भगवान परमात्मा आपल्याला म्हणत नाही भक्ती करा, भगवंत म्हणत असतं भक्ती करायची असेल तर कर, नाही तर करू नको. तुझे कर्म भोगायला तयार राहा,
पण संत आम्हाला बळजबरी ती भक्ती करायला लावत असतात. संत आमच्यापर्यंत पोहोचत असतात आणि सांगत असतात, बाबा हो भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं चिंतन करा. भगवंताचा आणि संतांचा इतका मोठा फरक आहे. भगवान परमात्मा आपल्याला म्हणणार नाही माझी भक्ती करा, करूच शकत नाही. भक्ती नाही केली तरी चालेल, पण कर्म भोगावा लागणारी. पण संत मात्र आपल्याला त्या भगवंताच्या भक्ती करता प्रवृत्त करत असतात. भगवंताचं नामस्मरण घ्या, चिंतन घ्या. तसं जगाच्या मालकांनी सगळे गोपाळ एकत्र केले आणि त्यांना सांगितलं यायचं असेल तर या, पण जो माझ्या पाठीमागं येईल ना त्याला मी पोटभर खायला देणार आहे. अभंगाचं क्या बात है. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. भगवान परमात्मा म्हणलं जो पाठीमाग माझ्या येईल ना त्याला त्याच्या जीवनामध्ये मी पोटभर खायला देईन. तसं भगवंतांनी सगळे गोपाळ एकत्र केले आणि त्या गवळणीच्या घरामध्ये भगवान परमात्मा गेले. घरामध्ये गेल्याबरोबर भगवंतांनी सगळे ते दही दुधाचे जे माठ असतील, शिंक्यावरती दही असेल, लोणी असेल, भगवंतांनी ते बघितलं. सगळ्याचा मुलांना सगळ्यांना खायला भगवंतांनी दिले. दही दूध तूप सगळ्याचा नाश केला आणि भगवान परमात्मा पुन्हा त्या गवळणीच्या घरातून निघाले ना. भगवंतांनी काय केलं, दोन्ही पती पत्नी झोपलेले होते. जगाच्या मालकाने काय केलं, भगवान श्रीकृष्णाने त्या गवळणीच्या वेणीची आणि तिच्या पतीच्या दाढीची गाठ मारली आणि भगवान परमात्मा निघून गेले. सकाळी हे जोडपं उठलं. उठल्याबरोबर त्यांनी विचार केला, पती पत्नीला म्हणाला का रे माझ्या दाढी का आवडती. पत्नी म्हणाला माझी वेणी का आवडतायत. त्यांनी बघितलं तर ती गाठ मारलेली होती. गाठ कापायला सुरुवात केली पण ती गाठ सुद्धा कापाना. जुन्या काळामध्ये चिमणीनं जाळण्याचा प्रयत्न केला जाळावरती, पण ती सुद्धा जळाना. कारण जगाच्या मालकाने मारलेली गाठ होती. साधी ब्राह्मणानं मारलेली गाठ कोर्टात गेल्याची सुटत नाही. संतोष महाराज सुटती का. ब्राह्मणानं मारलेली कोर्टात गेल्याची ती सुटत नाही. ही भगवंताना मारलेली गाठ कस काय सुटेल, सुटूच शकत नाही. शेवटी सकाळी उठले लोकांनी विचार केला, अरे इतके वेळ कसे झोपले, 8 वाजले. काहींनी बाहेरून दरवाजा वाजवला. आता त्यांना सांगता येईना काय परिस्थिती झाली आतमधली. ते कसं बस दरवाजापर्यंत दोघंही आले. लग्नामध्ये पती पुढं असतोय, पत्नी मागं असती. ह्यो आता बुट्टान ती होती उंच. आता यांची परिस्थिती अशी झाली, ही पुढं तो पाठी माग. त्याच्या झाल्या धुऱ्या उलल. दोघांची अशी परिस्थिती. दरवाजापर्यंत आला, दरवाजा उघडला. लोकांनी बघितलं, अरे काय भानगड झाली. काही गवळी हुशार होते, गोपाळ हुशार होते, त्यांनी ओळखलं. त्या गवळणीला म्हणाल्या, काही गवळणी तू भगवान श्रीकृष्णाला काही म्हणाली होती का. ती म्हणे हो कालच नंदबाबाच्या वाड्यावर गेली, ती कृष्णाला दम देऊन आली. म्हणे हा त्याचाच प्रताप आहे. मग आता तुला वाड्यावरती जावं लागलं. मग त्यांची वरात निघाली नंदबाबाच्या वाड्यावरती. सगळी वरात निघाली.
भगवंताने इकडे गोपाळांना सांगितलं होतं सकाळी ती गवळणीची वरात आपल्या वाड्याकडे येणार आहे. मग सकाळी सकाळी काय करा, घरावरती जाऊन ते धाब्याचे घर जुन्या काळामधले शेण जमा केलं भगवंतानं ते गायचं, त्याचा सडा तयार केला आणि ती वरात खालून चालली का त्यांच्या डोक्यावरती टाकायचं म्हणजे वरून. नंदबाबाच्या वाड्यावरती ती वरात आली सगळी आणि आल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण हुशार होते. यशोदा मातेकडे गेले, म्हणले आई आई ती बघ ती गवळण काल मला बोलत होती ना ती आली आई, बघ बघ तिची कशी हाल झाली. बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतंय गोजीरवाणे, बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसतंय गोजीरवाणे, बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतंय गोजीरवाणे, बाळ सगुण गुणाचे ताने गे बाळ दिसतंय गोजीरवाणे. काही सांगता गजाने गे गोकुळच्या दारी, काही सांगता गजाने गे गोकुळच्या दारी. काय सांगता घराने गे गोकुळच्या दारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या दारी. खाऊन लोण्याचा गोळा गे, लोण्याचा गोळा गे, दया गोपाळा गे, मिठाईचा गोडाळा गे गोकुळच्या दारी, मिठाईचा गोडाळा गे गोकुळच्या दारी. गोडाळा गे गोकुळच्या दारी. बाळाचा गुणाचे ताने बाळ दिसतंय गोजीरवाणे, बाळाचा गुणाचे ताने बाळ दिसतंय गोजीरवाणे. काय सांगता घराने गे गोकुळच्या दारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या दारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या दारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या दारी. रोडवरती जे भक्त मंडळ उभे आहे त्यांना विनंती का खाली बसून घ्या. जे मुलं उभे असतील बसा खाली बसा, काय जास्त वेळ नाही, आपण 8:15 8:30 आवरून घेणार आहे. विठाल 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. भगवंतानी काय केलं, घरात गेले, आईला म्हणले आई बघ त्या गवळीनं कसं केलंय. भगवंतानी बांधलं, म्हणले बघ काल लई बोलत होती मला, आज तिनं भगवंतानं बांधून टाकलं तिला. आणि भगवंत ज्यावेळेस यशोदा माता बाहेर निघाली ना, भगवंत म्हणले आई मला एक कडेवर घेऊन चाल ग, आपण बघू. आणि भगवान परमात्मा आईच्या कडेवरती बसले, जवळ आली दोघांची वरात आणि भगवंत त्या गवळीनं म्हणते बघ काल कशी बोलत होती, आज तुला देवानं बांधलं का नाही. भगवंत तिला म्हणतायत ही किमया सगळी जगाच्या मालकाचीच, भगवान श्रीकृष्णानं तिला बांधलं. आणि मग ती शरण आली भगवंताला, नाही कृष्णा आता नाही तुला बोलणार पुन्हा. भगवंताने त्या जी गाठ मारली तिला फक्त हात लावल्यावर ती गाठण सुटली. म्हणजे ते जगाच्या मालकाने अनेक खोड्या त्या गोकुळामध्ये केल्या. एका गोपाळाच्या घरामध्ये शिरले, सगळे गोपाळ बरोबर गेले. भगवंतानी गोपाळांना सांगितलं या घरामध्ये जाताना सगळ्यांनी डोळे झाका. प्रत्येकाने डोळे झाकले, सगळे आतमध्ये गेले आणि आतमध्ये गेल्याबरोबर बाकीचे बडबड करायला लागले. भगवान परमात्मा म्हणले माझ्या मागं यायचं असेल ना फक्त हळूहळू यायचं, कोणीच बडबड करायची नाही. अभंगाचं 3रं चरण. हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला. हळूहळू चला, हळूहळू चला,
कोणाशी न बोला. भगवान परमात्मा म्हणतात माझ्या मागे यायचं असेल ना हळूहळू यावं लागणार आहे. भगवंताची भक्ती करत असताना हळूहळू जावं लागत असतं. बडबड मचमच चालत नाही. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचा शब्द असायचा, पारमार्थ करत असताना माणसाने लई मचमच नाही करत जो महाराज म्हणायची, ऐकला असेल तुम्ही. तसं भगवंताच्या मागे जात असताना माणसांनी न बोलता हळूहळू तो परमार्थ केला पाहिजे. माऊली ज्ञानोबा राय म्हणतात ना, हळूहळू ढाळे ढाळे की केली एकी वेळे तर या मार्गीची निबळे निश्चिंत टाकी. आम्हाला भगवंताची भक्ती करत असताना हळूहळू भगवंताबरोबर जावं लागणार आहे. भगवंतानी बरेचशा खोड्या केल्या. शेवटीच्या घरातून बाहेर येत असताना भगवंतांनी पुन्हा गोपाळांना सांगितलं दही दुधाचा नाश केला. भगवंत सगळ्यांना म्हणले अरे डोळे झाका, आता बाहेर जायचं ना. सगळ्यांनी डोळे झाकले, पण पेंद्या हुशार होता. तो म्हणला हा भगवंत काय आयडिया करतो, आपण बघून बघू एकदा. हा डोळे झाकायला लावतो, काय आहे त्याच्याकडे जादू का काय भानगडी कळत नाही. आपण डोळे झाकल्याबरोबर घरात येतो, डोळे झाकल्याबरोबर बाहेर जातो. पण ते पेंद्याने डोळे झाकले, पण कशी अशी खिडक्या उघड्या ठेवल्या थोड्या थोड्या. भगवंत हुशार होते. भगवंताने ओळखलं, बरं म्हणले तुझी हालच करतोय. सगळे गोपाळ बाहेर गेले, पण ते घराचं धाब्याचं धार राहायचं का, त्या धाऱ्यामध्ये तो पेंद्या अटकला. अर्धावरती ना अर्धा खाली. गवळणीनं काठी घेतली, मरणाचा बदडला आणि मग ओरडायला लागला देवा वाचव. आता भगवंताने अनेक लीला केल्या. गवळणी वैतागल्या, गवळणी त्रस्त झाल्या बघ. आणि एक दिवस सगळ्या गवळणी नंदबाबाच्या वाड्यावरती आल्या आणि सांगितलं तुझा मुलगा खूप खोड्या करतोय का. आता यशोदा माता म्हणत होती माझं छोटस लेकरू आहे, 5 वर्षाचं आहे. ते कसलं खोड्या करता, 5 वर्षाच्या माझे बाळग अंगणी ग माझे खेळ, काय लटक्याची घेता आळग गोकुळच्या नारी, काय लटक्याची घेता आळग गोकुळच्या नारी. आता आपल्याला वेळ नाही म्हणून उरकायची करायची. म्हणून अनेक खोडे केल्या. यशोदा माता म्हणली तुम्हीच. गवळणी सगळ्या वैतागून घरी निघून आल्या. आणि काही गवळणींना निर्णय घेतला का नाही आता गोकुळ सोडून जायचं, आपल्याला गोकुळामध्ये राहायचं नाही. भगवंताच्या खोडी कित्येक झाल्या, त्रस्त झाल्या त्या. आणि एका गवळणीनं काय केलं, गाडी बैलामध्ये सगळं बिरड तिचं भरलं. आपल्या पतीला बरोबर घेतले, म्हणले चला आपल्याला हे गाव सोडून जायचं, दुसऱ्या गावाला निघून जाऊ. आणि तिनं गाडी बैल निघाली. पती गाडी बैल दटवायला, गवळण बसलेली मुलं बरोबर सगळं बिराड त्या गाडी बैलामध्ये घेतलं आणि त्यांनी गाव सोडलं. ती बातमी भगवंताला कळाली, भगवान श्रीकृष्णाला. गोपाळांनी सांगितलं अरे कृष्णा, त्या गवळणी गाव सोडून निघाल्या. भगवान परमात्मा पाठीमागून गेले, भगवंत एकटेच गेले. आणि त्या गवळणीला तहान लावली. तो जगाचा मालक आहे, तो काही की माया करतो. त्या गवळणीला तहान लागली म्हणून त्या पतीनं काय केलं, ती गाडी बैल उभी केली. पत्नीला म्हणले मी तोपर्यंत जवळ तळ दिसतंय त्याच्यावरून पाणी घेऊन येतो. आणि तो तिचा पती पाण्याची घागर घेऊन पाणी आणण्याकरता गेला. भगवान परमात्मा त्या गाडी बैला जवळ आले. त्या गवळ्याचं उभे रूप भगवंतानी धारण केलं. तिचा पती उभे भगवंतानी धारण केलं रूप. आणि भगवंताने पुन्हा ती गाडी बैल मागं फिरवली. त्या गवळीने म्हटले नाही आपल्याला पुन्हा गावात जायचं, आपल्याला गाव सोडायचं नाही. आणि तेवढ्यात जो खरा पती होता का तो आला पळत. त्याने बघितलं अरे गाडी बैलावर कोण दिसतोय, माझा हुबेहूब सेम टू सेम माझ्यासारखा. तो त्या गवळ्याला म्हणायला लागला भगवंताला, अरे माझी पत्नी तू कुठं चालला घेऊन तिला. भगवंत म्हणायचे नाही माझी पत्नी. दोघांचं भांडण सुरू झालं. हा गोपाळ गाडी बैलावरती चढला, त्याला खाली ओढलं. असं करता करता दोघंही गाडी बैलाच्या खाली आले. तिसरं पुन्हा भगवंतांनी रूप धारण केलं. असे भगवंतांनी 4 रूप त्या गोपाळाचे धारण केले. तो खरा 5वा. आणि मग गावामध्ये ते सगळे आले. गोपाळ म्हणले गावातले काही लोक नाही, आता आपल्याला नंदबाबाकडे कोडं सोडायला जावं लागणारी. मग सगळे गाव सगळं जमा झालं. सगळे गोपाळ भगवंताचे रूप, ते गोपाळाचे रूप सेम टू सेम 5. आणि नंदबाबाच्या वाड्यावरती गेले. नंदबाबांनी ओळखलं आपल्या लेकराचाच प्रताप असणार या. आणि नंदबाबांनी काय केलं, म्हणले याच्यात कसा ओळखायचा, खरा पती कसा ओळखायचा. नंदबाबांनी युक्ती केली. 50 फुटाचा खड्डा खोदला, असा खोल 50 फूट खोदला. आणि 5 जे उभी होते ना भगवंताचे 4 रूप, तो खरा गोपाळ खड्ड्याच्या इकडल्या बाजूना त्यांना उभं केलंय. आणि नंदबाबाने सांगितलं जो या खड्ड्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत उडी मारीन ना, तो ह्या गवळणीचा खरा पती. जे खरा जो होता का तो म्हणजे बायको गेली तर चालत, पण आपण त्या खड्ड्यात पडून मरायला तयार नाही. त्यांना कानाला हात लावले आणि खालीच बसला तो. पण जे भगवंताचे खरे रूप होते का त्यांनी उड्या मारल्या. ते भगवंताला काय अशक्य होतं. त्यांनी उड्या मारल्याबरोबर नंदबाबाने ओळखलं नाही, म्हटलं जो खाली बसला ना तोच खरा पती. म्हणजे भगवंतांना अशा अनेक खोड्या केल्या, भरपूर खोड्या केल्या. शेवटी यशोदा माता सुद्धा कंटाळली. भगवंताच्या खोड्या प्रत्येक गवळण घरी सांगत होती. आणि शेवटी यशोदा मातेने गणपती बाप्पाला नवस केला.
गणपती बाप्पा माझ्या मुलाच्या खोडा थांबव, तुला नवस करते, 1000 मोदक वाहील. आणि यशोदा मातेने नवस केला गणपती बाप्पाला. मग भगवान श्रीकृष्ण म्हणले आता गणपती बाप्पाचा नवस आहे, गणपती बाप्पाचा ऐकावा लागेल. आणि गणपती बाप्पाचा मान आमच्या भगवान श्रीकृष्णांनी राखला त्यावेळेस. आणि 1 महिनाभर भगवंतांनी एकही खोड केली नाही, एकही खोड केली नाही. आणि 1 महिन्यानंतर यशोदा मातेने ठरवलं आता का नवस फेडायचा. यशोदा माताने 1000 ते मोदक बनवले. 1000 मोदक म्हणल्यावर मोठी पाट्या बनवल्या, 2-3 असे मोदक सगळे बनवले. आणि गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये भगवान श्रीकृष्णाला जवळ घेतलं. यशोदा मातेने कडेवरती घेतलं. सेवक बरोबर आहे ते मोदक पोच करण्याकरता मंदिरामध्ये सगळे मोदक ठेवले गणपती बाप्पाच्या. आणि भगवान श्रीकृष्णाला यशोदा मातेने बसवलं गणपती बाप्पाच्या समोर. आणि तेवढ्यात काहीतरी विसरलं म्हणून यशोदा माता म्हणे कृष्णा तू इथं बस, मी 2 मिनिटात आली. हे मोदक इथं काही बघ, उंदीर येईन, मांजर येईन, लक्ष ठेव. आणि त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणजे आई तुझं आहे, मी बरोबर लक्ष ठेवतो म्हटली. आई घरामध्ये गेली आणि भगवान श्रीकृष्णाने काय केलं, गणपती बाप्पाकडे पाहिलं. म्हणले गणपती बाप्पा हे मोदक कुणी बनवले? म्हणजे तुमची आईनं बनवले. मग हे तुम्हाला कसं काय? म्हणजे मी कुठं म्हणतो मला लागतात ते, हे तुझेचे म्हणे कृष्णा. मग भगवान श्रीकृष्ण म्हणजे गणपती बाप्पा एक काम करा, तुम्ही तुमच्या जागेवरून उठा, हे सगळे मोदक आहे का माझ्या पोटामध्ये टाका म्हटले. भगवंताने मोठा केलं गणपती बाप्पाला, सगळे मोदक भगवंताच्या पोटामध्ये टाकायला लागले. भगवंताने सगळे मोदक गिळून घेतले, गणपती बाप्पा ते मोदक टाकायला. आणि मग भगवान श्रीकृष्ण म्हणे गणपती बाप्पा आता एक काम करा, काय ते मोदक तुम्ही मध्ये टाकले ना पोटामध्ये, ते अस्तव्यस्त पडले, म्हणले आता तुम्ही सुद्धा त्याला व्यवस्थित लावण्याकरता जा. भगवंतच घेतलं गिळून, गणपती बाप्पालाच श्रीकृष्णाने गिळून घेतलं. आणि तेवढ्यात यशोदा माता आली. म्हटले अरे कृष्णा, अरे देव कुठे आहे, गणपती बाप्पा कुठे आहे कृष्णा? आणि भगवंताने मुद्दाम रडण्याचं नाटक केलं. आई कुणीतरी एक उंदरावरती बसून मोठ्या पोटाचा बाबा आला आणि ते सगळं हे देवाला घेऊन गेला आणि तोही निघून गेला म्हणे. भगवंत रडायला लागले. देवाशीचे खुशी देव काय झाला, हसू आले बोलाया. म्हणजे भगवंताला ते हसू आले. यशोदा माता विचारत होती का रे देव काय झाला कृष्णा, म्हणजे देवालाच विचारत होती देवाशीच पुशी देव काय झाला. अशा भगवंतानं सगळ्या खोड्या केला, सगळे यशोदा माता वैतागली शेवटी. आणि शेवटी यशोदा माता म्हटली कृष्णा आता तुला शाळेत जावा लागणार आहे. यशोदा मातेनं सांगितलं कृष्णा तुला शाळेत जावा लागणार आहे. मग त्या भगवंताची शाळा कोणती हो, ते जगाच्या मालकाची शाळा कोणती? जुन्या काळची शाळा म्हणजे गायी चारण्याची शाळा. आणि आमच्या यशोदा मातेने गोपाळांना सांगितलं उद्यापासून तुम्ही या कृष्णाच्या खोड्याला मी वैतकले, उद्यापासून या कृष्णाला शाळेत घेऊन जायचं, रानामध्ये गाई. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सारे गोपाळ रानात या, सारे गोपाळ रानात या. गाई गोपाळ रानात या, गाई गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. भगवंत दुसऱ्या दिवशी सगळे गोपाळ भगवंतानी बरोबर घेतले. भगवंत सकाळी शाळेत गाया चारायला निघणार. यशोदा मातेला पण रडू आलं. इतक्या दिवस लेकरू माझ्या बरोबर होतंय, माझ्या जवळ होतंय. आणि यशोदा माताच्या डोळ्यात पाणी आलं, माझं लेकरू आज रानात जाणार आहे. त्याच्याबरोबर भाकर जुन्या काळातली ती शिदोरी बांधून दिली यशोदा मातेने. पण यशोदा मातेच्या डोळ्यात पाणी आलं, माझे लेकरू दिवसभर तिकडं राहणार आहे, कारण कायम माझ्याबरोबर राहायचं. पण आज रानात चालल्याबरोबर यशोदा मातेला रडू यायला लागलं. कारण आमच्या माता वर्ग नाही का 5 वर्षी लेकरू जवळ असतंय. पण ज्या वेळेस त्याला शाळेत घालायचंय का इंग्लिश मिडियमला, मग गाडीत बसून देताना मात्र तिच्या डोळ्यात पाणी येतं. खरोखर ज्या माता वर्ग असते ना जे लेकरा, तिला पहिलं वाटतं का नाही माझं लेकरू दिवसभर तिला दिवसभर करमणार नाही. तसं यशोदा मातेची परिस्थिती झाली. कारण लेकरू कायम जवळ असणार आहे, त्याला आज रानात सोडायचं. यशोदा मातेने निर्णय कठीण घेतला. आपल्याला सुद्धा जीवनामध्ये वाटत असतं माझा मुलगा शिकावा, मोठा व्हावा, म्हणून आम्ही त्याला शाळेमध्ये टाकत असतो. तसं यशोदा मातेला वाटत होता हा सुधरावा,
म्हणून यशोदे मातेने भगवंताला गाया चारण्याकरता पाठवलं आणि भगवान परमात्मा सगळे गोपाळ बरोबर घेतले आणि गोपाळांना घेऊन भगवान परमात्मा रानामध्ये गाया चारण्याकरता गेले आणि त्या यमुनेच्या काठावरती भगवंतांनी बरेचसे खेळ खेळायला सुरू खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळता नाना बरी खेळता नाना बरी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळताती नाना परी खेळताती नाना परी खेळ मांडला लगोरी खेळ मांडला हमामा बोरा हमामा ए घुमरी बाजे का मामा ए घुमरी बाजे का मामा हमामा बोरा हमामा ए हमामा बोरा हमामा अब कदू बगते बोरा त्रिगुण खेळ मांडो अब कदू बगते बोरा त्रिगुण खेळ मांडो खेळविती दांडू बोरा खेळविती दांडू खेळविती दांडू बोरा खेळविती दांडू खेळविती दांडू बोरा अब बोरा त्रिगुण खेळ मांडो भगवंताने अनेक खेळ खेळले कारण जगाचा मालक त्या गोपाळांबरोबर त्या मुलांबरोबर खेळ खेळायचा किती आनंद असेल हो त्यांना जगाच्या मालकाने आपल्याबरोबर खेळ खेळावा कारण जे गोपाळ जे होते ना ते सुद्धा काहीतरी अवतारी पुरुष होते संत महात्मे जे आज जन्माला आले ना भगवंताच्या भगवान श्रीकृष्णाच्या अवतारानंतर जे संत महात्मे जन्माला आले ना महाराष्ट्रामधले ते संत महात्मे भगवंताच्या बरोबर त्या काळामध्ये गोपाळ म्हणून होते जगद्गुरु तुकोबाराय असतील हे सगळे संत सावता महाराज असतील चोखोबाराय असेल गोरोबा काका असतील हे संत महात्मे सगळे त्या काळामध्ये भगवंताच्या बरोबर गोपाळ म्हणून होते म्हणून या सृष्टीमध्ये पुन्हा त्यांनी संत अवतार धारण केलाय विठ्ठल विठ्ठल विठाला 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 आणि भगवंताने भरपूर खेळ खेळले खेळ खेळत खेळत गोपाळांना भुका लागल्या भगवंताला म्हणू लागले देवा अरे आता भूक लागली ना दुपारची वेळ झाली आणि भगवंताने सांगितलं प्रत्येकाचे जे शुदरे असतील प्रत्येकाने जे शुदरे आणले असतील ते एकत्र करा जशा तुम्ही आणले का आज याच्यामध्ये शुदरे सगळ्यांनी आणल्या ना या गोपाळ काल्यामध्ये जे सगळ्यांच्या शुदरे जगाच्या मालकांनी सगळ्या गोपाळांना सगळ्या शुदरे एकत्र केल्या माझ्या भगवंतानी आणि सगळ्या शुदरे एकत्र करून त्या गोपाळांना सांगितलं का आपण गोलाकार बसा जगाच्या मालकाने सगळे गोपाळ बसवले हा गोपाळ काल्याचा प्रसाद जो आहे ना हा कोणाच्याही प्रारब्धामध्ये नसतोय कोणाच्या प्रारब्धामध्ये नसतो कारण भजन असेल कीर्तन असेल कथा असेल भाग्योदयन बहुजन्म समर्जितेना सतसंग मंच लभते पुरुषो यदावई कारण पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य लागतं पूर्वजन्मीचं काहीतरी पूर्व सुकृत आपल्या आयुष्यामध्ये लागत असतं तेव्हा आम्हाला कथा कीर्तन हे ऐकायला मिळत असतात काल्याचा प्रसाद आपल्याला मिळत असतो कोणाच्याही प्रारब्धामध्ये नसतो पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य लागत असते म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना माणसांनी त्या भगवंताचं भजन त्याचं चिंतन आमच्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे जीवन भगवंताने आम्हाला सुंदर दिलंय हे सुंदर जीवन जगाच्या मालकाने दिलंय ही संधी आहे आमच्याकरता पण त्या संधीचं माणसाला सोनं करता आलं पाहिजे ना जन्म मिळाला ही संधी कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही 84 लाख युनी फिरून यावं लागत असतं त्यावेळेस आम्हाला हा जन्म मिळत असतो तसा मिळत नाहीये
आमच्याकरता ही संधी मिळाली, त्या संधीचं माणसाला सोनं करता आलं पाहिजे. जीवनामध्ये प्रत्येकाला संधी मिळत असती बरं का, पण त्या संधीचं सगळ्यांना सोनं करता येत नाही. येतं का? नाही करता येत प्रत्येकाला. कारण त्या दिवशी बोलून गेलो मला वाटतंय, कारण भगवंत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला सारखी संधी देतो, पण जीवन जगत असताना त्या संधीचं सोनं करायचं का राग करायची हे आपल्या हातामध्ये असते. कारण काल परवा तुम्ही एक व्हिडिओ फिरत होता, बघितला असेल, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळ्यांचा स्टेजवरची दोघांची भेट आहे. ती भेट अशी होती, विनोद कांबळी म्हणत होता सचिन तेंडुलकरांना, सचिन सर माझ्या बशी बसा. एकतर त्यांना अगोदर त्यांना पाहिलंच नाही, बघितल्यावर म्हणला सचिन तेंडुलकर खाली बसत होता माझ्याजवळ बस, कारण एक काळचे जिगर मित्र होते दोघं. म्हणजे तो व्हिडिओ इतका भावनिक होता बरं का. सचिन तेंडुलकरांनी त्याच्या आयुष्यामध्ये संधी मिळाली, त्या संधीचं त्यांना सोनं केलं. पण विनोद कांबळ्यांना संधी मिळाली होती, तो सुद्धा संघामध्ये काहीतरी मोठं स्थान त्या काळामध्ये त्याला होतं, पण त्या संधी मिळाली पण त्याचं सोनं नाही करता आलं, राख करून घेतली जीवनाची. म्हणजे व्यसनाधीन झालाय. कुठंतरी माणसाचे वर्म चुकल्याशिवाय माणूस खाली येत नाहीये. पण आज विनोद कांबळ्यांना वाटत होतं की सचिन तेंडुलकरने माझ्याजवळ बसावं. एक काळचा माझा मित्र होता, पण आयोजक म्हणले नाही, सचिन सरांची खुर्ची तिकडे त्यांना बसावं लागेल. म्हणजे आज इच्छा वाटत होती बसावं, पण नाही, जीवनामध्ये संधी प्रत्येकाला मिळत असती, त्या संधीचं सोनं माणसाला करता आलं पाहिजे. विठ्ठल आपल्या भारताच्या गायन कोकिळा लता दीदी मंगेशकर, त्यांना एका पत्रकारांना सांगितलं, विचारलं, दीदी तुमचं एवढं नाव लौकिक झालं कसं? लता दीदी म्हणल्या, पहिल्यांदा मला एका चित्रपटामध्ये गाण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं मी सोनं केलं. तसं जीवनामध्ये संधी मिळत असती, संधीचं सोनं करता आलं पाहिजे. कोणतंही क्षेत्र असो आपलं, ज्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही परिपूर्ण त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्या क्षेत्रामधला, त्याच्यातली तुम्हाला जगातली कुठलीच ताकद हरू शकत नाही. त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत असताना अभ्यास करून जर काम केलं ना, आणि एक काम तुम्ही जर 1000 वेळेस केलं तर त्याच्यात कोणीच तुम्हाला हरू शकणार नाही. पण 1000 कामं केलं तर आपल्याला कोणी हरेल, पण एक काम 1000 वेळेस केलं ना, आपली जगातली कुठलीच ताकद हरू शकत नाही. एक छोटंसं उदाहरण सांगतोय, सचिन तेंडुलकरांचंच आहे. पण ज्या वेळेस ऑस्ट्रेलिया आणि भारताची मॅच चालू होती, जुना काळ आहे, पण ब्रॅन हॉक नावाचा बॉलर, त्याने काय केलं, सचिन तेंडुलकरांची विकेट घेतली. सचिन तेंडुलकरांची विकेट घेतली ब्रॅन हॉक नावाच्या बॉलरनी. पण त्याला इतका आनंद झाला त्या ब्रॅन हॉकला का, अरे आपण सचिन तेंडुलकरांची विकेट घेतली. त्याला एवढं समाधान वाटलं, ती ग्राउंडवरती उड्याच मारायला लागलं. मला वाटतं 95-94चा काळ असेल तो. ती इतकं उड्या मारायला लागलं ग्राउंडवरती, त्याला खूप आनंद झाला. कारण सचिन तेंडुलकरनं आउट करणं एवढं सोपी गोष्ट नव्हती. त्या काळचा क्रिकेटचा देव मानला जायचा सचिन तेंडुलकरांना. जोपर्यंत स्पीचमध्ये उभा आहे ना सचिन, तोपर्यंत समोरच्या संघाला वाटत नव्हतं आपण जिंकू. पण ते ब्रॅन हॉक नावाचा बॉलर नवीन आला होता, त्याला वाटलं सचिनला आउट केलं म्हणजे आपल्याला खूप आनंद झाला, ते उड्या मारायला लागलं. पण शेवटी मॅच संपली आणि सचिन सरांकडे आलं, म्हणलं सर वन ॲटोग्राफ तुमचा ॲटोग्राफ दे मला. सचिन तेंडुलकरांनी त्या ॲटोग्राफवर काय लिहून दिलं माहिती का? सचिन तेंडुलकर म्हणले, बाळा तू ज्या बॉलवरती मला आउट केलं ना, पुन्हा तुझ्या जन्मामध्ये किती रियाज कर, किती प्रॅक्टिस कर, पुन्हा तुझ्या त्या बॉलवरती मला तू कधीच आउट करू शकत नाही म्हटले. त्याच्यानंतर भारत ऑस्ट्रेलिया, म्हणजे सचिन ऑस्ट्रेलिया बरोबर 45 मॅच खेळला. किती? 45 मॅच खेळला, पण ब्रॅन हॉकच्या बॉलवर एकदाही आउट झाला नाही. पत्रकारांनी विचारलं कोणाला? सचिन तेंडुलकरांना, हाऊ इज पॉसिबल सर, कसं शक्य झालंय तुम्हाला? सचिन तेंडुलकर सांगत होते, ज्या ब्रॅन हॉकने मला ज्या बॉलवरती आउट केलं होतं ना, त्या बॉलचा रिप्लाय मी 1000 वेळेस बघितला. किती? 1000 वेळेस बघितला. काय चूक माझी झाली होती, मी ती चांगली चूक सुधारवली. आणि याला म्हणतात, 1000 कामं करणारा माणूस पॉवरफुल बनत नाही, पण एक काम ज्यावेळेस 1000 वेळेस करीन ना, त्याला हे जगातली कुठलीच ताकद हरवू शकत नाही. तसं आम्ही ज्या क्षेत्रात काम करतोय ना, परिपूर्ण अभ्यास केला ना, जगातली कुठलीच ताकद तुम्हाला हरवणार नाही. विठ्ठल विठ्ठल. जीवनामध्ये वाईट कर्म होऊन जात असतात आणि चांगले कर्म करावं लागत असतात. म्हणून माणसाने जीवनामध्ये चांगले कर्म केले पाहिजे. भगवंताने आम्हाला सुंदर नरदेह दिला. भजन त्या भगवंताचं करा, त्याचं चिंतन करा, आणि त्याचं भजन, त्याचं चिंतन आमच्या आयुष्यामध्ये जर आम्ही केलं ना, नक्कीच आम्हाला त्या संतांची, त्या भगवंताची भेट आमच्या जीवनामध्ये होत असती. म्हणून चांगलं कर्म माणसाने जीवनामध्ये केलं पाहिजे. मी त्या दिवशी बोलून गेलो का, ज्याला दुःखाची जाणीव असते ना, त्याला सुखाची किंमत असते. आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी माणसानं जाणीव ठेवली पाहिजे. सुंदर चेहरा म्हातारा होतोय, बलाढ्य शरीर गळून पडतं, सत्ता, संपत्ती, पद, अधिकार हे सुद्धा एक दिवस काळाच्या ओघात निघून जाणारे. खाली राहणारे तो फक्त आपण केलेला परमार्थ
आणि चांगले कर्मच आपल्या बरोबर येणार आहे. दुसरं जीवनामध्ये आपल्या बरोबर काही येणार नाही. म्हणून यशाची उंची गाठताना कामाची लाज कधी बाळगू नका आणि कष्टाला तर कधीच घाबरू नका. लिफ्ट हे नशीब सारखं आहे, जिना म्हणजे आपले कष्ट आहे. लिफ्ट कधीही बंद पडू शकतं, जिना मात्र तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊनच जाणार आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भगवान परमात्मा त्या गोपाळाबरोबर खेळायचे. त्यांनी सगळे शिदुरे एकत्र केले जगाच्या मालकाने आणि गोपाळांना गोलाकार बसवलं, सगळ्या शिदुरे एकत्र केल्या. जशी आम्ही ह्या सगळ्या शिदुरे एकत्र केल्या, आज जो गोपाळ काल्याचा प्रसाद आहे भगवंतांनी प्रत्येकाच्या गोपाळाच्या हातावरती तो सगळा गोपाळ काला ठेवला. भगवंतांनी स्वतः सगळ्या गोपाळांना गोपाळ काला वाटला आणि तो गोपाळ काल्याची अपेक्षा इंद्रादी देव सुद्धा करत होते. स्वर्गातून सगळे देव बघत होते ते आपल्याला काला मिळावा, पण त्यांच्या प्रारब्धामध्ये त्यांच्या नशिबामध्ये तो काला नव्हता. भगवंतांनी सांगितलं हा गोपाळ काला प्रत्येकाने व्यवस्थित खायचा आणि जे हात सुद्धा यमुने मातेच्या पाण्यात धुवायचे नाही, शरीराला आपल्या पुसून घ्या पाठीमाग, ते हात सुद्धा त्यांना तो प्रसाद सुद्धा द्यायचा नाही. इंद्रादी देवांना वाटत होतं आणि जगाच्या मालकांनी सगळ्या गोपाळांना प्रसाद वाटला. तो प्रसाद सगळ्या गोपाळांनी खाल्ला. भानुदास गीती गाता, गीती गाता, गीती गाता, भानुदास गीती गाता. प्रसाद देतो पंढरीनाथ, 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 प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गाता, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गाता, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, या ठिकाणी काही मान्यवर उपस्थित झाले. आदरणीय संजय भाऊ फंड, माजी उपनगर अध्यक्ष श्रीरामपूर, आशिष दादा धनवटे सुद्धा उपस्थित, त्यांनाही धन्यवाद देतो. प्रमुख उपस्थितीमध्ये सुद्धा आमचे बबन भाऊ मुठे पत्रकार आहेत, ते सुद्धा उपस्थित झाले. दुसरे असणारे संजू भाऊ छल्लारे शिवसेना नेते ते सुद्धा उपस्थित आहेत. रणजित भाऊ श्रीगोड सुद्धा उपस्थित आहेत. दत्तात्रय भाऊ साबळे सुद्धा उपस्थित आहे. त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विडाला विडाला विडाला, विठ्ठल 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 विठ्ठल. आता यानंतर आपण गेली 3 दिवस माऊली चरित्र बघितलं, पण त्या चरित्रामध्ये चरित्र बघितलं पण आमची जी कलाकार मंडळी होती त्यांचा आपला काल सन्मान सत्कार राहिला होता. म्हणून आपण जे कथेचे कलाकार मंडळी आहेत, गायक वादक आहेत, त्यांचा 2 मिनिटांमध्ये सत्कार करून घेऊ. मला वाटतं त्याच्या अगोदर विठोबा रखुमाई करून घेऊ. विठोबा रखुमाई, विठोबा विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, जी जी विठोबा रखुमाई.
गेली 4 दिवसापासून आपण हे माऊली ज्ञानोबारायाचं चरित्र आपण श्रवण करत आहात। यामध्ये आमचे कलाकार असेल आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने माझे मित्र असणारे बाळासाहेबजी गोराणे यांनी गेली 4 दिवसापासून या कार्यक्रमाची धावपळ करतायत, त्यांचं सर्व तरुण मंडळ असेल, कारण ज्यांनी संपूर्णच हे तरुण मंडळ बाळासाहेबजी असतील यांनी आमच्यावरती खूप प्रेम केलंय, कारण आम्ही सुद्धा त्यांचे ऋणी आहोत। कारण सुंदर असं आयोजन, सुंदर असं नियोजन, कारण हे भगवंताची भक्ती करत असताना रक्ताचं नाथ एवढं पुढं पुढं आपल्या करणार नाही, एवढं प्रेम देणार नाही, एवढं प्रेम या वारकरी संप्रदायामध्ये मिळत असते। आणि ते काम जे केलं असेल आमचे बाळासाहेब खरोखर त्यांना धन्यवाद देतोय की सुंदर अशा प्रकारचा आपण सोहळा साजरा केलाय। नक्कीच तुमच्या जीवनामध्ये माऊली ज्ञानोबारायाचे चरित्र तुम्ही श्रवण केलंय, ज्यांनी ह्या कार्यक्रमाकरता धावपळ केली खरोखरच त्यांच्या जीवनाचं नक्कीच कल्याण होईल। कारण माझी माऊली विश्वाची माऊली, जगाची माऊली, कारण माझ्या माऊलीनं भगवंताकडे मागितलं होतं, आता विश्वात्मके देवे येणे वागेत तोषावे तोसुनी मज द्यावे पसायदा नाही। देवा सगळ्यांचं कल्याण कर, जे खळांची व्यंकटी सांडो, जो वाईट वागतो ना त्याचं सुद्धा कल्याण कर, पण जो चांगला वागत असेल त्याचं का करणार नाही माझी माऊली कल्याण। म्हणून माझ्या माऊली ज्ञानोबारायाचं चरित्र तुम्ही सुद्धा श्रवण केलंय, ते श्रवण केलेलं चरित्र ते सुद्धा तुमच्या जीवनामध्ये वाया जाणार नाही, ते नामस्मरण वाया जाणार नाही। म्हणून आमचे कलाकार असेल, माझे असून माझ्या बोलण्याच्या ओघातून एखादा शब्द गेला असेल तर माफ करा, आणि माझे कलाकार असेल सुद्धा एखादी चूक काही घडली असेल ती सुद्धा उदार अंतकरणाने माफ करा। तुम्ही सुद्धा गोड असं प्रेम आम्हाला दिलंय, गेली 4 दिवसापासून सगळंच आमचं भोजन असेल, आमची ज्यांची संत पंगत असेल ते असतील, सगळे सर्वांना धन्यवाद देतो। आणि यानंतर आमचे जे कलाकार आहेत त्यांचा 2 मिनिटांमध्ये सन्मान करून घेऊ। आमचे मित्र असणारे अनिल महाराज उंदरे, त्यांचा 2 मिनिटांमध्ये आपण सन्मान करून या मामा पुढे, तुम्हीच करा। सुंदर असं गायन त्यांनी केलं, त्यांच्याकडे टाळ्या वाजत चला। यानंतर उत्कृष्ट गायनाचार्य असणारे आमचे रावसाहेबजी महाराज वेताळ, त्यांचं सुद्धा आपण 2 मिनिटांमध्ये सन्मान। यानंतर मृदंगाची साथ ज्यांनी दिली ते असे असणारे परमेश्वरजी महाराज भारत, त्यांना सुद्धा विनंती करतो का आपण यानंतर नाथ ब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व असणारे आमचे मित्र गुरुबंधू संतोषजी महाराज दीक्षित, त्यांना विनंती करतो की छोट्याशा सन्मानाचा स्वीकार करावा। यानंतर आमचे मित्र गेली 3 दिवस ज्यांनी या कथेकरता हजेरी लावली असे असणारे गणेशजी महाराज मोरे, त्यांना विनंती करतो का आपल्या छोट्याशा सत्काराचा स्वीकार करा। यानंतर ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम होती, गेली 4 दिवस ज्यांनी गोड आवाज दिला, आमचे मित्र जीवलग मित्र असणारे वारकरी संप्रदायामधलं साऊंड मधलं एक मोठं नाव श्यामजी महाराज कंसे, त्यांना सुद्धा विनंती करतो का आपण आपल्या छोट्याशा सत्काराचा विठाल विठाल विठाल। प्रमुख उपस्थितीमध्ये शशिकांत कडुसकर सर, कर्णावर सर, कर्णावर
कर्नावट सर, कालही मला वाटतं सर उपस्थित होते कार्यक्रम करता. सरांना खरोखर धन्यवाद देतो. कालही त्यांनी 3 तास कथा ऐकली सरांनी. सरांचं सुद्धा धन्यवाद देतो सरांना. आणि आपल्या कथेचं जे चित्रीकरण ज्यांनी केलंय, शाही श्याम यूट्यूब चॅनल असेल, काल जे होते माझा कीर्तनकारवर सुद्धा तुम्ही आपलं सर्व कार्यक्रम दिसणार आहे. तो आता दोघांना सुद्धा मी धन्यवाद देतो. आणि उत्कृष्ट अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आपण साजरा केला त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि वेळ सुद्धा खूप झालेली आहे. ज्ञानेश्वर झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित होतो. सद्गुरू नारायणगिरीजी महाराज असतील, गुरुवर्य रामानंदगिरीजी महाराज, गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांची चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय शिक्के लावी येले जुरी होतो तिघाचे मी बळी वारे दोहीकडे मुख पसरून वाहती त्या दारा चारे दोहीच्या कोपरा तुम्ही वारे दोहीकडे तुका मने हाती टोका तुका मने हाती टोका अधिक उने नेदी एका अधिक उने नेदी एका तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून कट्टी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश वाकोलिया ब्रह्मानिका उत्तम लोकाचा कऊ तुका मने भूमंडळी आम्ही बळी वीर गाडी